नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजा विधी कसा चालतो ते बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते. दररोज पहाटे 4 वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्राप्रमाणे असतात. 4:15 वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्हा हरिदास रचित अनुपम्य नगर पंढरपूर ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडी साखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प गणेश पूजा, भूमिपूजा, वरुण पूजा, शंखपूजा आणि घंटपूजा होते. त्यानंतर पुरुष सूक्ताचे पठण करतात. पूजा केली जाते. सकाळी 11 वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो. यानंतर धूप आरती दुपारी 4 वाजता विठ्ठल मूर्तीचा चेहरा पुसून देवाला नवीन पोशाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी 7 वाजता धूप आरती होते. यावेळी प्रथम पाद्यपूजा, नंतर गंध लावून हार घालतात. धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवतात. त्यावेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी जेवी बा सगुना सख्या हरी, जेवी बा सगुना, कालविला दही भात आले मिरे लवना, साय दुधावरी साकर रायपुरी कानवले चिमना, उद्धव चिगन शेष ही इच्छितो गोपाळ रमना हे पद म्हणतात. शेवटी युगे 28 ही आरती म्हटली जाते आणि धूप आरती होऊन उपचार संपतो. आणि ह्यानंतर शेवटचा उपचार म्हणजे शेज आरती. नित्य उपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेज आरती. रात्री 11:30 ते 11:45च्या सुमारास शेज आरती केली जाते. प्रथम विठ्ठल मूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोशाख बदलला जातो. धोतर नेसून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्याला पागोटे बांधले जाते. पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेज घरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्यावेळी हरी चला मंदिरा, ऐशी म्हणती गोपिका इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेज आरती संपते.